1-2 महिन्यातच माझे इन्सुलिन सगळे बंद झाले आणि ज्या 3 प्रकारच्या डायबिटीजच्या गोळ्या होत्या तर त्यामध्ये फक्त एकच गोळी राहिलेली आहे त्यातली, बाकीच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या. नमस्कार, मी रमेश चंद्र तुकाराम वीर. माझी 9 मार्च 2017 मध्ये बायपास झाली. बायपास व्यवस्थित झाली, काही प्रॉब्लेम झाला नाही. पण नंतर 2-3 महिन्यानंतर त्याच्यामध्ये मला इन्फेक्शन झालं आणि ते बायपास करताना जे काय पाणी वापरलं जे OPDमध्ये, त्या पाण्यामधनं एक बॅक्टेरिया डायरेक्ट बोनमध्ये गेला, तिथल्या हार्टच्या बोनमध्ये, आणि त्याचं इन्फेक्शन झालं. आणि ते इन्फेक्शन इतकं डेंजर होतं की पुन्हा मला त्यासाठी एक रिओपन करून पुन्हा एकदा ऑपरेशन करावं लागलं आणि त्याला खूप सफर केलं. त्यामध्ये जवळजवळ 36 गोळ्या दिवसाला असायच्या, त्यानंतर 4 इन्सुलिन असायचे, एक हेवी अँटीबायोटिक इंजेक्शन असायची. असे जवळजवळ मी इंजेक्शन 4 महिने केली आणि 10 महिने या गोळ्या घेतल्या, 36 गोळ्या रोज असे 10 महिने घेतले. आणि तरी त्यातनंही मला म्हणजे असं सॅटिस्फॅक्शन नव्हतंच, काहीच नव्हतं. आणि इन्फेक्शन इतकं डेंजर होतं की त्याचा खूप त्रास झाला मला सगळ्यांना, मला आणि बाकी फॅमिलीच्या लोकांना. त्यानंतर मला माधवबागच्या इथनं पौड रोडला माधवबाग जे आहे कोथरूडला, तर त्यांचं मला एकाने नाव सांगितलं की तुम्ही तिथं जाऊन ट्रीटमेंट घ्या. त्याप्रमाणे मी इथं माधवबागमध्ये आलो आणि मग ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 1-2 महिन्यातच माझे इन्सुलिन सगळे बंद झाले आणि ज्या 3 प्रकारच्या डायबिटीजच्या गोळ्या होत्या तर त्यामध्ये फक्त एकच गोळी राहिलेली आहे त्यातली, बाकीच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या. आणि त्यानंतर मला सगळे प्रोग्रेस झाला बाकीचं, म्हणजे याच्यामध्ये आजारपण जे काय होतं ना त्यामध्ये बराचसा प्रोग्रेस झाला. आणि आत्ता बरोबर 1 वर्ष झालेलं आहे आणि आत्ता ओके, काही प्रॉब्लेम नाही. ट्रेसलेस फॉलो त्यांनी केलेली आहे, त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाही. आणि H1HB जो आहे तर तो सुरुवातीला माझ्या बायपासच्या आधी 9.9 होता, तर तो आता 6.7 झालेला आहे. म्हणजे एवढा फरक पडलेला आहे त्यामध्ये. आणि अशा प्रकारे मला खूप चांगलं सहकार्य केलं इथल्या लोकांनी, स्टाफच्या लोकांनी, डॉक्टर्सनी, आणि घरच्यासारखी ट्रीटमेंट दिलेली, कसलाही प्रॉब्लेम झालेला नाही. तर त्यामुळे मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो.